नमस्कार, झकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आता व्हेज कोल्हापुरी खाण्यासाठी हॉटेलमध्ये अथवा धाब्यावर जाण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण की आज आपण झकास रेसिपीजमध्ये बघणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल व्हेज कोल्हापुरी कशी बनवायची। त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। आता या तेलावर आपल्याला काही खडे मसाले भाजून घ्यायचे आहे। आता आज मी ही जी व्हेज कोल्हापुरी बनवत आहे तर ती 4 लोकांसाठी बनवत आहे, त्यामुळे त्या प्रमाणानुसार इथे मी खडे मसाले घेतलेले आहे। 3 ते 4 इथे मिरे घ्यायचे आहे, 3 ते 4 लवंगा, त्यानंतर 1 चक्रफूल घ्यायचं आहे आणि अर्धा इंच इथे दालचिनी घ्यायची आहे। त्याचबरोबर 1 चमचा मी इथे जिरं घेतलेलं आहे आणि 2 चमचा इथे आपल्याला घ्यायचे आहेत धने। याऐवजी जर तुमच्याकडे अजूनही काही खडे मसाले असतील तर त्याचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता, पण इथे जे खडे मसाले दाखवलेले आहेत तर ते आपल्याला या रेसिपीमध्ये वापरणे खूप आवश्यक आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवून छान असे हे मसाले खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। यामध्येच मी 2 ते 3 तेजपान सुद्धा घालून घेतलेले आहे। मसाले छान असे भाजत आलेले आहेत तर त्यानंतर आपण यामध्येच घालून घेणार आहोत अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस आणि हा खोबऱ्याचा किस सुद्धा आपल्याला यामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे। आपल्याला ह्या मसाल्यांचा अजिबात रंग हा बदलू द्यायचा नाही, पण ते भाजायलाही हवे आणि त्याचा छान असा सुगंधही सुटायला हवा इथपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत। आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व मसाले काढून घ्यायचे आहे। आता याच कढईमध्ये मी पुन्हा 2 चमचे तेल हे घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता आपल्याला व्हेज कोल्हापुरीसाठीचे जे वाटण आहे तर ते सुद्धा लगेचच तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी कांदा एक मोठ्या साईजचा घेतलेला आहे आणि तो उभा कट करून ह्या तेलावर परतवून घेणार आहे। आता ह्या कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत तर पूर्णपणे छान अशा मोकळ्या झाल्यानंतर यामध्ये आपण मीडियम साईजचा एक टोमॅटो आहे तर तो बारीक चिरून घालणार आहोत आणि कांद्याबरोबरच टोमॅटो आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे। अगोदर जे आपण खडे मसाले दाखवले तर ते आपल्याला वेगळे दळून घ्यायचे आहे आणि अशी खडे मसाल्यांची पावडर तुम्ही इतर कोणत्याही भाज्यांमध्ये वापरू शकतात। हलकासा कांदा टोमॅटो परतवत आल्यानंतर यामध्ये मी 7 ते 8 काजू घातलेले आहे आणि आता हे सर्व छान असे नरम होईपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे। त्यासाठी यावर 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवलेले आहे। तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे। तर यामध्येच पुन्हा आता मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि अजूनही टोमॅटो नरम झालेले नव्हते, म्हणून पुन्हा यावर झाकण ठेवले आणि 2 ते 3 मिनिटे वाफ काढून घेतलेली आहे। अशा वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो सुद्धा छान असा नरम झालेला आहे। तर लगेचच आता आपण हे सर्व पदार्थ एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता इथे कढई गरम आहे तोपर्यंतच लगेचच आपण व्हेज कोल्हापुरीसाठीच्या ज्या भाज्या आहेत तर त्या सुद्धा तेलावर परतवून घ्यायच्या आहे। तर यामध्ये मी पुन्हा 2 ते 3 चमचे तेल हे घालून घेतलेले आहे। सुरुवातीला 1 वाटी फ्लावर या तेलामध्ये मी परतवून घेणार आहे। तर आपल्याला इथे ज्याही भाज्या वापरायच्या आहेत तर त्या स्वच्छ करून 2 ते 3 पाण्याने धुवून नंतरच वापरायचे आहे। एखादा मिनिटभर फ्लावर परतवून झाल्यानंतर यामध्ये मी 1 शिमला मिरची कट करून घातलेली आहे, त्याचबरोबर 1 बटाटा सुद्धा कट करून घातलेला आहे। यामध्येच मी पाव वाटी फरसबी घालून घेणार आहे आणि पाव वाटी हिरवे वाटाणे सुद्धा यामध्ये घालून घेणार आहे। आता इथे माझ्याकडे गाजर शिल्लक नव्हते म्हणून मी इथे वापरले नाही, पण जर तुमच्याजवळ गाजर असेल तर तुम्ही यामध्ये नक्कीच वापरायचे आहे। आता आपल्याला तेलावर ह्या भाज्या पूर्णपणे शिजवून घ्यायच्या नाही, तर हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला या तेलावर परतवून घ्यायच्या आहे। अशा भाज्या आपण जेव्हा भाजीमध्ये वापरणार आहोत तर त्याची चव अजूनच छान लागणार आहे। व्हेज कोल्हापुरीची खासियत म्हणजे काय, तर या सर्व ज्या भाज्या आहेत तर त्या आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो अथवा काही भाज्या या आपण आवडीनुसार यामध्ये टाकू शकतो। आता हे जे तयार वाटण आहे तर त्यामध्ये मी अर्धा इंच आलं घातलेलं आहे। आता इथे तुम्ही खडे मसाले आणि कांदा टोमॅटोचे वाटण असे वेगवेगळे तुम्ही दळून घेऊ शकतात। म्हणजेच खडे मसाल्याची जी पावडर आहे तर जर तुम्ही एक्स्ट्रा केली तर ती इतर भाज्यांमध्ये सुद्धा वापरू शकतात, पण इथे मी योग्य प्रमाण घेतलेले आहे। त्यामुळे खडे मसाले सुरुवातीला दळून झाल्यावर त्यामध्येच मी कांदा टोमॅटो आणि इतर पदार्थ हे दळून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता छान असे इथे बारीक वाटण तयार झालेले आहे। कढईमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल घातलेले होते। तेल गरम झाल्यावर 2 तेजपान यामध्ये घालून घेतले आणि आता आपण जे तयार केलेले वाटण आहे तर तेलामध्ये अगदी छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। आता या वाटणाला अगदी लवकर झटपट तेल सुटावे यासाठी गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे, त्यावर झाकण ठेवायचे आहे
4 ते 5 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकतात वाटणाला खूप छान असे तेल सुटलेले आहे। आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, कारण आता आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत। सुरुवातीला 1 चमचा यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे, 1 चमचा घरगुती मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा यामध्ये घालायची आहे हळद। त्याचबरोबर 1.5 चमचा यामध्ये किचन किंग मसाला सुद्धा घालून घेणार आहोत। लाल मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, कारण की सुरुवातीला आपण यामध्ये काही खड्या मसाल्यांचा सुद्धा वापर केलेला आहे। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि हा मसाला जळू नये यासाठी यामध्ये आपण थोडे गरम पाणी घालणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काही वाटण चिकटलेले होते, म्हणून यामध्ये मी थोडेसे गरम पाणी घातले आणि ते पाणी आता ह्या मसाल्यामध्ये ओतून घेतलेले आहे। आता आपल्याला हा सुद्धा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे। त्यासाठी यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवणार आहोत आणि 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचे आहे। आणि इथे तुम्ही बघू शकतात खूप छान असे तेल या वाटणाला सुटलेले आहे। त्याचबरोबर सुगंधसुद्धा खूप छान असा दरवळतो आहे। या भाजीची ग्रेव्ही अगदी छान क्रीमी आणि घट्टसर व्हावी यासाठी इथे मी काजू घातलेले आहे आणि काजू घातल्यामुळे आपली ही ग्रेव्ही अगदी छान अशी क्रीमी दिसत आहे। आता लगेचच आपण तेलामध्ये परतवून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि या मसाल्याबरोबर या सर्व भाज्या व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायच्या आहे। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग या भाजीला आलेला आहे। यामध्येच आता मी 2 ग्लास गरम पाणी घालून घेणार आहे। आता तुम्हाला इथे ग्रेव्ही किती पातळ अथवा घट्ट हवी आहे त्यानुसार इथे पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी अधिक हे करू शकतात, पण 2 ग्लास पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे, कारण की आता आपल्याला ह्या पाण्यामध्येच या भाज्या व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहे। त्या अगोदर यामध्ये चवीनुसार आता आपण घालून घेणार आहोत मीठ। तर इथे मी 2 चमचे मीठ घालून घेतलेले आहे आणि पुन्हा हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आणि यावर ताट ठेवून या भाज्या साधारणतः 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवून घ्यायच्या आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर आता झाकण काढून आपण भाज्या शिजल्या का नाही हे चेक करणार आहोत। तर सुरुवातीला आता मी इथे बटाटा घेतलेला आहे आणि तो चमच्याने मी दाबून बघणार आहे, पण हा बटाटा वरच्या बाजूने शिजलेला आहे, पण आतल्या बाजूने थोडासा असा तो कच्चा आहे। त्याचबरोबर फ्लावरची जी देठं आहेत ती सुद्धा थोडीशी कडक वाटत आहे, त्यामुळे मी अजून 5 ते 7 मिनिटं ही भाजी शिजवून घेणार आहे। त्यासाठी पुन्हा आता आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचे आहे आणि जर इथे तुम्हाला पाणी जर खूपच कमी वाटत असेल तर गरम पाण्याचा वापर तुम्ही करू शकतात। पुन्हा 5 ते 7 मिनिटांनी झाकण काढून पाहिजे आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की भाजीला रंग छान आलेला आहे आणि ग्रेव्हीसुद्धा अगदी परफेक्ट तयार झालेली आहे। म्हणजे यातले पाणी वेगळे आणि वाटण वेगळे असे दिसत नाही, तर अगदी एकजीव क्रीमी अशी ही ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे। तर सुरुवातीला इथे मी बटाटा चेक करून बघणार आहे आणि त्याचप्रमाणे बाकीच्या फ्लावर वगैरे सुद्धा चेक करून बघणार आहे। तर बटाटा अगदी परफेक्ट शिजलेला आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी एवढे पनीर घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा कसुरी मेथीसुद्धा यावर घालून घेतलेली आहे। त्याचबरोबर यावर बारीक चिरून घेतलेली आपल्याला कोथिंबीरसुद्धा घालायची आहे। इथे मी पनीर असेच घातलेले आहे, पण तुम्हाला जर आवडत असेल तर अशा वेळेस तुम्ही तळून सुद्धा पनीर यामध्ये वापरू शकतात। या व्हेज कोल्हापुरीची चव अजूनच वाढावी आणि सगळ्या चवी अगदी छान अशा बॅलन्स व्हाव्या यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे फ्रेश दुधावरची सायही घालून घेणार आहे। पण जर तुमच्याकडे असेल तर अशा वेळेस तुम्ही इथे फ्रेश क्रीमचा सुद्धा वापर करू शकतात आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे जे पदार्थ आहेत छान असे एकजीव व्हावे यासाठी फक्त आपल्याला झाकण ठेवून 2 मिनिटे एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपली ही व्हेज कोल्हापुरी खाण्यासाठी अगदीच तयार राहील। तर इथे तुम्ही बघू शकतात आपली ही व्हेज कोल्हापुरी इथे तयार झालेली आहे। जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही नको असेल तर अशा वेळेस ही भाजी तुम्ही अजून 2 ते 3 मिनिटे आटवून घेऊ शकतात। अशी ही चमचमीत झणझणीत आणि हॉटेलपेक्षाही अतिशय चविष्ट अशी व्हेज कोल्हापुरी इथे खाण्यासाठी तयार आहे। तर मग तुम्ही वाट कसली बघताय? आता हॉटेलमध्ये अथवा धाब्यावर जाण्यापेक्षा घरच्या घरी अशी व्हेज कोल्हापुरी तुम्ही सुद्धा नक्कीच तयार करून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत।